साक्रीतील पोळा चौकात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बांधकामास महिलांचा तीव्र विरोध. आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित. शेकडो महिलांचा नगरपंचायतीवर मोर्चा. बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी. साक्री शहरातील पोळा चौक परिसरात असलेल्या जीर्ण आणि पडीक सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या पुनर्बांधकामाला स्थानिक रहिवासी महिलांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात शेकडो महिलांनी साक्री नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालत लेखी निवेदन दिले. महिलांच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की पोळा चौकातील जुने स्वच्छतागृह अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते आहे. यापूर्वी अनेक वेळी तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. आता पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या मते या ठिकाणी काही व्यक्ती दारू पिऊन परिसरात अशोभनीय वर्तन करतात, त्यामुळे महिलांना आणि मुलींना घराबाहेर पडणे अवघड झालेलं आहे. परिसरात दुर्गंधी एवढी तीव्र आहे की रहिवाशांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचं महिलांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकाम त्वरित थांबवून त्या ठिकाणी जनावरांसाठी पिण्याचे पाण्याचे कुंड उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे जिल्हा प्रतिनिधी शैलेश गादेकर, साक्री. नमस्कार, मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे. पोळ्या चौकामधून आली आहे. त्या मुतारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं पाळली तर गेली ती, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे. म्हणजे आमच्या बायांचे जे आहेत जे बायांचं काही आहे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला आलेली. कारण तिथं ती मुत्री आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुत्रीची. आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय. आणि आम्ही ते सरकारी काम असताना आम्हाला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुढलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले येते. आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुत्री बांधायची नाही. तिथं तुम्ही काही बी बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस. कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात. पहिली गोष्ट तर ही आहे. आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं की आपण कशा जागेत राहतो. आणि आमच्या सुना सुद्धा तिथं राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये राहून राहिल्या. तर सरकारला म्हणजे असं बाहेर बसून बाहेर बसू शकत नाही. आम्ही बाहेर निघणं मुश्किल आहे आम्हाला. 10 मिनिटं सुद्धा तिथे आम्ही बसू शकत नाही, कारण आमचे ओटे स्वतःची घर आहेत आमची आली, तरी आम्ही तिथे बसू शकत नाही. आणि 2 जण तिथे मध्ये जर गेलेले असते, तिसरा तो बाहेर येऊनच मधून मोकळा होतो. त्याला म्हणजे 5 मिनिटं सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही. आणि दारुडे लोक इतके घाणे, ते खाली करताना वरती बघता, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत. आणि एक म्हणजे असं नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे, घर घर शौचालय. आणि हे जर तुम्ही गल्लीमध्ये शौचालय करून राहिले, तर आमचं असं म्हणणं आहे, हे आम्ही नाहीच करायचं. त्या मोतारीच्या जागेवर गोमातींसाठी तुम्ही स्वप्न आहे गोमातांचं. ते आता एकनाथ शिंदेचं पण हे की गोमाते करता हे करा. तर आमचं म्हणणं आहे त्या एरियामध्ये आणि आपल्या साखरीमध्ये कुठेच नाही असे एक कुंड आम्हाला बांधून द्या. पाणी आम्ही भरू लागल्यास आम्ही निवेदन देण्याकरता आलोय. आणि 2 दिवसामध्ये सीओ साहेब भेटत नाहीये, त्याकरता आम्ही थांबलो होतो. आज सकाळी ते मोजमाप पण घेऊन गेलेले आहेत. तर लवकरात लवकर हे काम मुतारीचं थांबवायचं, नाही तर मग श्री आम्ही आमचं काय आहे ते आंदोलन करू. जर आमच्या निवेदनाला कोणी प्रोत्साहन नाही दिलं, आमच्या निवेदनाकडे असंच दुर्लक्ष करून ते तसंच ठेवण्यात आलं, जर ते निवेदन देऊन सुद्धा बांधकाम चालू ठेवलं, तर आम्ही या म्हणजे तिथे आंदोलन करू. आम्ही सगळ्या महिला जण असं आम्हाला बाळ सुद्धा नको वाटत नाही. आणि मोदी सरकारने त्यांना स्वच्छता अभियान राबवलं. मग आमच्या म्हणजे रस्त्यावरच स्वच्छता नाही, सगळं घाण आमच्या इथेच येते दारापुढे. तर मग ते काय अभियानचं काय उपयोग असं. आणि तुम्ही या गल्लीत ते पाहून जा, किती घाण आहे त्या गल्लीमध्ये. जो येतो तो जातो. आम्ही कधी घराच्या बाहेर निघणार. आता कुठे बाथरूमला येतात कुठे. बाकीचे गल्लीतले सुद्धा लोक तिथे येतात. आमची मेन चौक आहे, मेन चौकला खूप घाण आहे. असं त्या पोळ्या चौकामध्ये रहिवासी नाहीये, असे व्यापारी लोक कोणीच नाहीये. बघायला गेलं तिथे तर आवश्यकताच नाही मुतारीची. सगळं रहिवासच आहे त्या साईडला. आणि सगळ्यांच्या घरात आहे शौचालय.
मग काही गरजच नाही त्या मुतारीची, आमचं हे म्हणणं आहे. पोळा चोकात स्वच्छ आहे. नाही पाहिजे शौचालय पाजामध्ये